हॅलो फ्रेंड्स. तर आज आम्ही जात आहोत पिकनिकसाठी आणि ही पिकनिक आहे कुंदनची ऑफिशियल पिकनिक. म्हणजेच कुंदनचे सगळे काही कलिग्स, सर्स आणि त्यांची सगळी फॅमिली. पिकनिक होती बन्सारी ग्रीन्स रिसॉर्टला. आणि पिकनिकला जाण्याआधी आम्ही मुलांना स्कूलमधनं पिक केलं, कारण त्यांची पण रिहर्सल चालू होती डान्सची, त्यामुळे ते स्कूलला गेले होते. असो, तिथे गेल्यानंतर पहिले आम्ही सगळ्यांनी एकमेकाचे इंट्रोडक्शन करून दिले, कारण सगळेजण आय थिंक फर्स्ट टाईमच भेटत होते सगळ्यांना. कारण मोस्टली असे कलिग तर भेटत असतात, पण फॅमिली मेंबर्सची एवढी काही भेट होत नाही. मुलांचे खूप सारे गेम्स झाले आणि त्यांना प्राईज पण देण्यात आलं. त्यानंतर जेंट्स लेडीज असे सगळ्यांचे खूप छान छान असे गेम्स अरेंज केले होते ऑफिसच्या लोकांनी. आणि मेन म्हणजे त्यांनी खूप छान अशी सोय केली होती आणि प्लॅनिंग पण खूप प्रॉपर आणि छान केलं होतं. लेडीजचे पण काही गेम्स झाले, ज्यात मी पण पार्टिसिपेट केलं होता आणि हो, मला सेकंड प्राईज भेटलं. चला असो, इथे मग ही चालू झाली होती स्टिकवाली गेम. खूप मजा आली ह्या गेममध्ये. त्यानंतर मग छान असं स्नॅक वगैरे घेतलं आणि मुलांना मग स्नॅक म्हटलं की बस दुसरं काही नको. त्यानंतर स्विमिंग टाईम होता. स्विमिंग टायमिंगमध्ये पण खूप मज्जा आणि धमाल केली आणि लॉन पण खूप मोठा होता, स्विमिंग पूल पण खूप मोठा होता. मुलांसाठी वेगळा आणि अडल्टसाठी पण वेगळा, असं खूप मोठा असा स्विमिंग पूल होता. सगळ्यांनी फुल ऑन एन्जॉय केला, मस्ती केली आणि मी मात्र सगळ्यांच्या व्हिडिओज बनवत राहिले. त्यासोबतच सगळ्या जेंट्सकडनं मी 2 रील्स पण बनवून घेतल्यावर का. आणि ते पण हे सगळे जे होते ते अदर स्टेटमधले होते. कोणी UP, बिहार असं वेगवेगळ्या स्टेटमधले हे सगळे आम्ही एकत्र जमलो होतो. पण मी रील बनवलं होतं आपला मस्त असा महाराष्ट्रीयन मराठी गाण्यावर, ढगाला लागली कळं. ते झाल्यानंतर मी पण माझ्या काही शॉर्ट्स घेतल्या कुंदनसोबत, जे मी नंतर त्यावर रील बनवून मी ते ॲड करणार होते. आणि या रिसॉर्टमध्ये इंडोर गेम्स पण खूप सारे होते, खूप सारे ऑप्शन्स होते, जिथं मुलांनी खूप छान एन्जॉय केला. म्हणजे असं की मुलांवर लक्ष ठेवण्याची वेळ आलीच नाही, कारण खूप सेफ पण होती जागा मुलांसाठी, की कुठं काही घडणार नाही असं काहीही नव्हतं. आणि इंडोर गेम्स मात्र खूपच छान होते. मुलांनी फुल ऑन एन्जॉय केला, मस्ती केली. त्यानंतर मग संध्याकाळी निघायचं त्याआधी होतं इव्हनिंग स्नॅक. छान असं मुलांनी सँडविच, पकोडे भरपूर छान असं एन्जॉय केलं, फूड पण खाल्लं. आणि हो, इथलं फूड पण खूप टेस्टी आहे. आम्ही पण मस्त स्नॅक आणि टी, कॉफी एन्जॉय केली. त्यानंतर मग पिकनिक पण संपायची वेळ झाली होती, कारण संध्याकाळचे लगभग 6 वाजले होते आणि आम्ही सकाळी 10 वाजेपासून इथं आलेलो होतो. सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत कसा वेळ गेला समजलंच नाही. आणि एवढे सगळे एकत्र नवीन नवीन भेटणं, सगळ्यांशी बोलणं, ओळख करून घेणं खूप छान वाटलं. त्यातलेच काही मी पिक्स पण आपल्यासोबत शेअर करत आहे, जे मी तिथं काढले होते. आणि हो, त्यातले काही जण माझ्या ओळखीचे होते याआधी. चला तर असो, आमची पिकनिक संपली आणि आम्ही निघालो होतो वापस येण्यासाठी. जाण्याआधी मग सगळ्यांना बाय करत आम्ही निघालो होतो, कारण बरेचसे जण हे ऑफिशियल बसमध्ये आले होते आणि छान वाटतं बसमध्ये पण. आणि आम्हालाही यायचं होतं, पण स्कूलमुळं आम्हाला येता नाही आलं, कारण मुलांची स्कूल थोडीशी लेट सुटणार होती आणि त्यांना पिक करण्याआधीच बस जाणार होती. त्यामुळं आम्ही आमच्या पर्सनल कारने आलो होतो. ही आमची एअरफोर्सची बस, ज्याने सगळेजण आले होते. आणि तुम्ही बघतच असाल, रिसॉर्ट खूप सुंदर आहे आणि खूप सारी ग्रीनरी आहे आणि खूप मोठं आहे. तर प्लीज याला नक्की व्हिजिट करा आणि माझ्या ब्लॉगला पण सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा आणि खूप सारा शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.